18 महिन्याचा संसार आणि थेट मागणी, मुंबईत आलिशान घर, BMW कार आणि 12 कोटींची पोटगी. हो, एका उच्च शिक्षित बाईनं आपल्या श्रीमंत नवऱ्याकडून हे सगळं मागितले पोटगी म्हणून. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी या महिलेची बाजू ऐकली. तेव्हा या महिलेनं पोटगी म्हणून मुंबईतील एक घर, BMW आणि 12 कोटी हवेत असं सांगितलं. हे ऐकून सरन्यायाधीशांनी त्या महिलेला विचारलं, तू उच्च शिक्षित आहेस, मग स्वतः कमवायला सुरुवात का करत नाहीस? यावर त्या महिलेनं उत्तर दिलं की माझा नवरा श्रीमंत आहे, मी स्किझोफ्रेनिक असल्याचं म्हणत त्यानंच हे लग्न मोडावं यासाठी अर्ज केला आणि यामुळेच आपण इतकी पोटगी मागत असल्याचं ती म्हणाली. मात्र तिची अट मान्य न करता न्यायालयानं जो फ्लॅट तुला दिला जातोय त्यावर समाधान मानून तू स्वतः कमवणं सुरू कर किंवा 4 कोटी घेऊन स्वतःसाठी पुणे, हैदराबाद किंवा बेंगळूरमध्ये नोकरी शोध, असं महिलेला न्यायालयानं सल्ला दिलाय. या प्रकरणावर आणि न्यायालयाच्या निर्णयावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.